चर्चा आणि समन्वयानं मार्ग निघावा ही राज्य सरकारची भूमिका आहे। हे करत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असा पुनरुच्चारही सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलाय। तसंच आपल्या आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी मराठा आंदोलकांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय। एसटी भागामध्ये आंदोलक टवाळकी करताना पाहायला मिळतात, त्यामुळे पोलीस त्यांना नियंत्रित करत नाही अशी एक स्थानिकांची तक्रार आहे। नाही, पोलिसांची भूमिका, शासनाची भूमिका हीच राहिली आहे की सर्वांना समजून घेऊन चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघणं पाहिजे ही समजदारीची भूमिका त्या ठिकाणी सरकार आणि पोलीस प्रशासन घेत आहे। काय वाटतं तुम्हाला, आता पर्याय काय राज्य सरकारकडे? चौथा दिवस आहे, कधीपर्यंत हे आंदोलन चालवायचा? सरकारला यावर विचार करावा लागेल। आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की चर्चेच्या माध्यमातून याच्यावर चांगला काही ना काही तोडगा निघेल आणि आंदोलन दूर होईल। मुंबईचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे या आंदोलनामुळे। तर सरकार या संपूर्ण गोष्टीला घेऊन आंदोलकांच्या ज्या संख्येची मर्यादा आहे त्यावर आणखी काही विचार करत आहे का? आंदोलकांसोबत त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे। पोलीस प्रशासनातले अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना समजून सांगत आहे की याच्यामुळे दैनंदिन जीवन सर्वसामान्य लोकांचं कुठे त्या ठिकाणी डिस्टर्ब झालं नाही पाहिजे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलनातली काही महत्त्वाची मंडळी जी आहे ती समस्या जाणून घेतील। शेवटला प्रश्न, काल तुम्ही पत्रकार परिषद बोलले होते की या आंदोलनाला कोणाची रसद आहे हे आमच्या नेतृत्वाला माहीत आहे, कोण आहे ते? मी तेच म्हटलं की ही रसद कोणाची आहे आमच्या नेतृत्वाला माहिती आहे, त्याच्यामुळे नेतृत्व निश्चितपणे योग्य वेळेस सांगेल। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहड़े, एबीपी माझा, नागपूर।